नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. भगवान शिव आणि पार्वती विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री आणि आपल्या हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. भगवान महादेवांच्या कृपा प्राप्त करण्यासाठी, त्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी या दिवशी सर्वजण कठीण व्रत करतात आणि भगवान महादेवाच्या विधिवत पूजा करतात. अगदी घरातली लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण हा दिवशी व्रत करत असतात. कारण धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीला केलेल्या व्रत आणि शिवपूजनाने महादेव भक्तावर प्रसन्न होतात, या कायम कृपा करतात. महाशिवरात्री ही सामान्य रात्री नाही, तर ही सिद्ध रात्री आहे आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो, तर त्या सिद्धी होतात. त्या उपायाच्या, त्या सेवेच्या आपल्याला शीघ्र फळ मिळत असतात आणि म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी काही प्रभावी उपाय हे सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. 15 फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्रीचा दिवस तुम्ही उपवास नाही केलं तरी चालेल, पण प्रत्येक आईने मुलासाठी शिवलिंगावर अर्पण करा. ही एक वस्तू अर्पण केल्याने मुलांच्या सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रचंड प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या जीवनातला सर्व अडचणी दूर होऊन मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू शिवलिंगावर मुलांसाठी अर्पण करायच्या आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याच्याबद्दलच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनलाही देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हे उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करू शकता, परंतु मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल आणि जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा उपाय जे आहे तर तुम्ही करू शकता. जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय शिवपुराणात सांगितलेली आहे आणि तेच उपाय आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, परीक्षामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी, मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जे आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे. म्हणजेच मोठी शिवरात्री म्हणजेच हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं. या दिवशी बघा, ब्रह्मांडातून सकारात्मक लहरी ज्या आहेत तर
त्या येत असतात. शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्ती प्रमाणामध्ये जागृत असतं आणि म्हणून ज्योतिषशास्त्र अनुसार मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्याच्या निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होतं. आणि भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत. ते भक्तांच्या अगदी छोटे हाकेला सुद्धा घाऊन जातात. भक्तांवर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून या दिवशी काही विशेष उपाय जे आहेत तर ते केला जातात आणि जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आई किंवा वडील आपल्या मुलांसाठी करायचा आहे. कारण हा जो उपाय आहे तर हा खूप जास्ती प्रभावी आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना, या उपायाच्या तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल. हा उपाय तुम्ही घरातली अगदी लहान मुलांपासून ते मोठेपर्यंत सर्वांसाठी हा उपाय करू शकता. आता 10वीच्या पेपर सुरू आहेत, 12वीच्या सुद्धा पेपर सुरू आहेत आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांना 10वीमध्ये भरपूर मार्क मिळावे किंवा 12वीमध्ये भरपूर मार्क मिळावे अशी आई वडिलांच्या इच्छा असतं आणि मुलांच्या सुद्धा इच्छा असतं आणि म्हणूनच मुलांची अभ्यासासोबतच हा एक उपाय जे आहे तर ते सुद्धा करायचे आहे. फक्त उपाय करून आपल्याला यश मिळत नाही, तर आपण जे काही अभ्यास करत आहे किंवा जे काही कष्ट करत मेहनत करतो आहे त्याला यश मिळावं यासाठी हा उपाय जे आहे तर ते करायचे आहे. जर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल, मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेल्यानंतर मुलांना आठवत नसेल, जे काही अभ्यास त्यांना केला आहे ते त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणून मुलांना परीक्षामध्ये कमी यश मिळत असेल, कमी मार्क मिळत असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसेच ज्या मुला खूप हट्टीपणी करतात, सांगितलेली ऐकत नाही, उद्धटपणाने वागतात किंवा सतत आजारी राहत असतात, सतत किरकिर करत असेल, मुलांना बाहेरच्या नजरबाद होत असेल, नजर दोष लागत असेल, तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जे आहे तर ते करायचा आहे. मुला आणि मुली या दोघींसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करता येणार आहे. तसेच जर तुमची मुला बाहेरगावी शिकायला असेल तर राज्यात असेल किंवा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जे आहे तर ते करू शकता. जर तुमची मुला मोठी असेल तर मुलाकडून हा उपाय तुम्ही करून घ्यायचा आहे आणि जर मुलांनी शक्य नसेल तर मुली छोटी आहेत तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल. कारण महाशिवरात्री हा जो दिवस आहे तर ते तुम्ही स्वतः तुमच्या मुलांच्या नशीब जे आहे तर ते तुमच्या स्वतःच्या हाताने लिहू शकतात इतका प्रभावी हा उपाय असणार आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल टाकायचा आहे. मुलांच्या आंघोळीमध्ये पाण्यामध्ये सुद्धा थोडासा गंगाजल टाकायचे आहे. यामुळे आपला शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. चुकून सुद्धा या दिवशी रंगीचे कपडे परिधान करू नका. मुलांच्या सुद्धा रंगाच्या कपडे घालू नका आणि स्वतः सुद्धा रंगीच्या कपडे परिधान करायचे नाही. कारण भगवान महादेवांना काळा रंग जे आहे तर ते चालत नाही. या दिवशी हा रंग परिपूर्ण वर्ज करायचा आहे. यानंतर देवघरातल्या देवांचे विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायचे आहे. देवघरासमोर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचे आहे. पंचामृताने करा किंवा शुद्ध पाण्याने किंवा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकतात.
अभिषेक करून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे. वातावरण प्रसन्न करून घ्यायचे आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय तुमच्या घरात केलं तरीही चालेल किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फूल लागणार आहे. तर ते फूल आहे अपराजिता, ज्यांना गोखर्णी फूल असेही म्हटलं जातात. या गोखर्णीच्या फुलाचे अनेक प्रकार असतात. पांढरी फुलं असतात, गुलाबी सुद्धा असतात आणि निळी रंगाची सुद्धा फुलं असतात. तर आपल्याला जी निळी रंगाच्या फुलं आहेत तर ते फूल हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहे. पांढऱ्या रंगाच्या किंवा इतर कोणत्याही रंगाच्या फूल हे तुम्हाला घ्यायच्या नाही. निळा रंगाच्या एक गोकर्णीचे फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर ह्या फूल आहे तर हे आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. सर्वप्रथम हे फूल जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला हे जे फूल आहे तर ते शिवलिंगावरती जिथे जलाधारी आहे तर तिथे हे फूल तुम्हाला अर्पण करायचे आहे. आता शिवलिंगावरती जलाधारी कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेली आहे. तर याच्या ठिकाणी हे फूल जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि हे फूल अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मुलांचे नाव घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला नील सरस्वती असं म्हणायचं आहे आणि हे फूल तिथे तुम्हाला शिवलिंगावरती जलाधारेपाशी अर्पण करायचे आहे. फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला 7 वेळी शिवलिंगावरती जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण करत असताना ओम शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगती होण्यासाठी, मुलांच्या आयुष्यातली सर्व समस्या या दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. आणि असा हा छोटासा उपाय जे आहे तर ते तुम्हाला येत्या महाशिवरात्रीला आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे फुलं अर्पण करायचे आहे. हे एक मुला असेल तर एकच फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे. जर तुमच्या मुला बाहेर गावी शिकायला असेल तर आई वडिलांच्या स्वतः मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल. जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नका. आणि जर खरंच तुमच्या मुला मोठी असेल तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय करून घ्या. याच्या तुम्हाला खूप जास्ती फळ प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असेच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.